आजरा तालुक्यातील सुळे येथील हिरण्यकेशी नदीपात्रात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून सुळे गावावर शोककळा पसरली आहे। सुळे येथील अरुण बचाराम कटाळे वय वर्ष 56, उदय बचाराम कटाळे वय वर्ष 52 व जयप्रकाश अरुण कटाळे वय वर्ष 13 या तिघांचा गजरगाव येथील हिरण्यकेशी नदीपात्रात सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास बुडून मृत्यू झाला। सुदैवाने ऋग्वेद उदय कटाळे याचा हारूर येथील सयाजी सावंत याने नदीपात्रात उडी मारून प्राण वाचविला। यात्रा होऊन 4-5 दिवस झाल्यानंतर असा दुर्दैवी प्रकार घडल्याने सुळे गावावर शोककळा पसरली असून कटाळे कुटुंबियावर दुःखाचे सावट आले। अधिक माहिती अशी की हे कुटुंब सकाळी कपडे धुण्यासाठी व आंघोळीकरिता गजरगाव बंधारा नदीपात्रात उतरले व तिघांचा बुडून मृत्यू झाला। सयाजी सावंत व स्थानिक लोकांच्या मदतीने 2 भावांचा मृतदेह पात्राबाहेर काढण्यात यश आले। मात्र जयप्रकाश या मुलग्याचा मृतदेह काढण्यासाठी गडिंग्लज येथील रेस्क्यू टीम दुपारी 11:15 वाजता आली, पण या टीमने सायंकाळपर्यंत शोध मोहीम राबवली। चंदगड येथील एकनाथ माडगूत व शिरगाव येथील श्रीपाद सामंत या 2 पाणबुड्यांनीही 2 वाजलेपासून सायंकाळपर्यंत शोध मोहीम राबवली, मात्र मृतदेह मिळाला नाही। दरम्यान सायंकाळी 6:30 वाजता दोन्ही भावांचे आजरा येथील रुग्णालयात शवविच्छेदन होऊन मृतदेह घरी आणण्यात आले। यावेळी कटाळे कुटुंबियाने मोठा हंबरडा फोडला व अखेर रात्री 8च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले। महाराष्ट्र माझा 24 पुंडलिक सुतार, आजरा।